मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ, लातूर जिल्हा. आपल्या सर्वांचे ॲडव्होकेट प्रवीण वाघ या कायदेशीर माहितीच्या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण गिफ्ट डीड बक्षीसपत्र म्हणजे काय आणि ते बक्षीसपत्र कुठल्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे, बक्षीसपत्राची व्याख्या कुठल्या कायद्यात सांगितलेली आहे, ते बक्षीसपत्र कसे असावे, त्याच्यात कुठल्या प्रकारच्या अटी असाव्यात, शर्ती असाव्यात, याबाबत जी माहिती सांगितलेली आहे ती माहिती आपल्याला थोडक्यात मी सांगणार आहे. तर मित्रांनो, कलम 122 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, मालमत्ता हस्तांतरण कायदा. तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचं कलम 122 सांगतं गिफ्ट डीड, बक्षीसपत्र म्हणजे काय. आता जनरली आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की आमच्या आजोबांनी बक्षीसपत्र केलं होतं, आमच्या आजीनं बक्षीसपत्र केलं होतं, आमच्या वडिलांनी बक्षीसपत्र केलं होतं, आमच्या चुलत्यांनी बक्षीसपत्र केलं होतं. बक्षीसपत्राद्वारे एखादी प्रॉपर्टीचा विल्हेवाट लावलेला आहे, बक्षीसपत्राद्वारे एखादी स्थावर जंगम, तसेच चल अचल म्हणजेच की आपण मुव्हेबल इमूव्हेबल म्हणतो आपण, ही प्रॉपर्टी बक्षीसपत्राद्वारे दिलेली आहे, असं बऱ्याच वेळेस आपल्याला ऐकण्यात येतं. तर बक्षीसपत्र म्हणजे काय आणि बक्षीसपत्र हे कोणत्या प्रॉपर्टीचं करता येतं. तर बक्षीसपत्र म्हणजे काय हे कलम 122 मध्ये सांगितलेलं आहे, परंतु बक्षीसपत्र हे कोणत्या प्रॉपर्टीचं करावं याबाबत काहीही सांगितलेलं नाही. कोणत्या प्रॉपर्टीचं म्हणजे की तुमची सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी आहे का, ॲन्सेस्ट्रल आहे का, याबाबत सांगितलेलं नाही. फक्त चल अचल, मुव्हेबल इमूव्हेबल, स्थावर जंगम याबाबत सांगितलेलं आहे. तर बक्षीसपत्र म्हणजे काय की ट्रान्सफर ऑफ मुव्हेबल ऑर इमूव्हेबल प्रॉपर्टी, म्हणजे बक्षीसपत्र म्हणजे चल अचल प्रॉपर्टीचं ट्रान्सफर म्हणजे हस्तांतरण. तर अशा प्रकारचं हस्तांतरण हे व्हॉलंटरी केलं जातं, स्वइच्छेनं केलं जातं, मेड व्हॉलंटरी. थोडक्यात आपण आधी इंग्लिश मध्ये पाहूया त्याची काय व्याख्या आहे. की कलम 122 ऍज पर द सेक्शन 122 ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, गिफ्ट डीड मीन्स अ ट्रान्सफर ऑफ movable or immovable property made voluntary without consideration by one person is called donor to another person is called donee and accepted by or on behalf of donee. तर कलम 122 मालमत्ता हस्तांतरण कायद्याप्रमाणे बक्षीसपत्र म्हणजे एखाद्या अशा मुव्हेबल आणि इमूव्हेबल, चल आणि अचल मालमत्तेचं हस्तांतरण जे की स्वइच्छेनं केलेलं असतं आणि विना मोबदला केलेलं असतं. लिहून देणाऱ्याला आपण डोनर म्हणतो, लिहून घेणाऱ्याला आपण डोनी असं म्हणतो. आणि सदरचं बक्षीसपत्र हे स्वइच्छेनं दिलं असा उल्लेख आलेला पाहिजे आणि ते ऍक्सेप्ट केलं, स्वीकारलं असा सुद्धा त्यात स्पष्ट उल्लेख आलेला पाहिजे. आणि अशा प्रकारचं ऍक्सेप्टन्स हे कधी मेड केलं जातं, म्हणजे की अशा प्रकारचं ऍक्सेप्टन्स हे कधी स्वीकारलं जातं आणि कधी स्वीकारलं असं गृहीत धरलं जातं. तर अशा प्रकारचं जे काही हस्तांतरण आहे तो जो कोणी डोनर आहे, जो कोणी लिहून देणार आहे, त्याच्या हयातीमध्ये असताना झालं पाहिजे आणि त्यानं ते दिलं असल्याचं सांगितलं पाहिजे. तसे ज्याला दिलेला आहे तो जिवंत असला पाहिजे. किंवा एखादं बक्षीसपत्र केलेलं आहे परंतु त्याने ते ऍक्सेप्ट करण्याच्या आधीच, त्याने ते स्वीकारण्याच्या आधीच जर त्याचा मृत्यू झाला असेल तर ते बक्षीसपत्र हे वाईट ठरतं, निरर्थक ठरतं. म्हणजे ड्युरिंग द लाईफ टाइम ऑफ डोनी हे बक्षीसपत्र झालेलं असावं आणि त्यानं ते स्वीकारलेलं असावं. म्हणजे बक्षीसपत्र दिला आणि तो ते स्वीकारलं, हे महत्वाचे दोन शब्द आहेत. म्हणजे की त्या दिलेल्या बक्षीसपत्राचा ताबा स्वीकारला, म्हणजे ते बक्षीसपत्र स्वीकारलं असा त्याचा तिथं अर्थ होतो.
तर कलम 122 प्रमाणे बक्षीसपत्र लिहून देणार आणि घेणार हे दोघं पण त्यावेळी जिवंत असायला पाहिजेत आणि ते बक्षीसपत्र हे स्वीकारलं पाहिजे. तर अशा प्रकारचं बक्षीसपत्र हे कशा पद्धतीने केलं जातं ती कलम 123 मध्ये सांगितलेलं आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या. ट्रान्सफर हाऊ मेड, कशा पद्धतीने हे ट्रान्सफर आता आपल्याला हे करायचं आहे. तर यामध्ये जर इमोवेबल प्रॉपर्टी असेल, आपली अचल संपत्ती असेल, स्थावर प्रॉपर्टी असेल, जी की आता समजा एखादं घर आहे, शेत आहे, बिल्डिंग आहे, ते हलवू शकत नाहीत आपण, अशी इमोवेबल प्रॉपर्टी असेल, तर अशा प्रकारच्या इमोवेबल प्रॉपर्टीच्या स्थावर मालमत्तेच्या बक्षीसपत्रासाठी अशा प्रकारचं बक्षीसपत्र हे रजिस्टर्ड बक्षीसपत्र असायला हवं, म्हणजे ती की दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये रजिस्टर केलेलं असावं. आणि अशा बक्षीसपत्रासाठी मस्ट बी रजिस्टर्ड डॉक्युमेंट, जो कोणी तो डोनर आहे त्याची त्यावरती सही असायला, म्हणजे जो कोणी बक्षीसपत्र लिहून देतो त्याची त्याच्यावरती सही असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा बक्षीसपत्राला ऍटलिस्ट कमीत कमी 2 विटनेस असावे, म्हणजे 2 पेक्षा जास्त विटनेस सुद्धा आपण देऊ शकतो. पण अशा बक्षीसपत्राला 2 विटनेस असावे, 2 साक्षीदार असावे. तसेच मुव्हेबल प्रॉपर्टी, आता स्थावर मिळकत सोडून जर एखादी मुव्हेबल प्रॉपर्टी, एखादी गाडी आहे, एखादा टीव्ही आहे, एखादी मौल्यवान सोन्याची वस्तू आहे, चांदीची वस्तू आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, किंवा एखादी कुठलीही हलती फिरती वस्तू आहे, ती जर आता गिफ्ट द्यायची असेल तर ती देखील आपण गिफ्ट देताना आयदर रजिस्टर्ड और बाय डिलिव्हरी हे 2 प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे की इमोवेबल प्रॉपर्टी असेल स्थावर, त्याला तर ते कंपल्सरीच आहे की आपण ही रजिस्टरच केली पाहिजे. आणि मुव्हेबल प्रॉपर्टी जर असेल, एखाद्याला आपल्याला एखादं पुस्तक गिफ्ट द्यायचं आहे, एखादं महागडी वस्तू गिफ्ट द्यायची आहे, एखादा महागडा मोबाईल गिफ्ट द्यायचा आहे, तर तो गिफ्ट आपण रजिस्टर्ड डॉक्युमेंटद्वारे देखील देऊ शकतो किंवा डायरेक्ट डिलिव्हरीद्वारे देखील देऊ शकतो. म्हणजे आपण एखाद्या दुकानात कशी एखादी डिलिव्हरी घेतो, एखाद्या दुकानदाराकडून एखादी वस्तू कशी स्वीकारतो, त्याप्रमाणे ती वस्तू स्वीकारली पाहिजे. तर अशा प्रकारची डिलिव्हरी दिली म्हणणे आणि ती मिळाली आणि स्वीकारली म्हणणे, त्याच वेळेस हे बक्षीसपत्र आणि याची व्याख्या ही पूर्ण होती. जर बक्षीसपत्र जर हे एक्झिस्टिंग आणि फ्युचर मधील दोन्ही गोष्टींसाठी सांगितलेलं असेल तर अशा प्रकारचं बक्षीसपत्र हे वाईट ठरतं. तर मित्रांनो, बक्षीसपत्र हे कलम 122 मालमत्ता हस्तांतरण कायदा, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. तर यामध्ये पुढे सुद्धा आपण बक्षीसपत्र हे करताना कुठली काळजी घ्यावी, तसेच बक्षीसपत्र करत असताना योग्य त्या कायद्याचं ज्ञान असलेल्या व्यक्तीचा आपण सल्ला घ्यावा, याची देखील चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपण 4 पैसे वाचवण्यासाठी कुठल्या तरी एखाद्या एजंट कडून किंवा कुठल्या तरी कायद्याचं अर्धवट ज्ञान असलेल्या व्यक्तीकडून आपण आपली मौल्यवान असलेली प्रॉपर्टी ही कायद्याचं अर्धवट ज्ञान असलेल्या व्यक्तीच्या हातात देऊन चुकीच्या प्रकारे ड्राफ्ट तयार केले जातात, चुकीच्या प्रकारे त्यामध्ये शब्दरचना केली जाते आणि ती भविष्यात आपल्याला त्या केलेल्या चुका ह्या अवघड करतात, अंगलट येतात. मित्रांनो, बक्षीसपत्र करत असताना कधी पण जो व्यक्ती कोण बक्षीसपत्र करून देत आहे त्याच्या समवयस्क वयाचे साक्षीदार असावे. तसेच यामध्ये जो बक्षीसपत्र लिहून देत आहे त्याच्यापेक्षा देखील कमी वय असलेले साक्षीदार असले तरी चालतील. का? कारण असं आहे की बक्षीसपत्र देणारा आज आहे, उद्या नाही, कोणाच्याच आयुष्याचा भरोसा नाही. तरुण साक्षीदार घेण्याचा उद्देश काय असतो आणि नैसर्गिक नियम असा आहे की आपल्यापेक्षा वयाने 10-15 वर्षांनी किंवा 8-10 वर्षांनी कमी असलेली व्यक्ती ही आपल्यापेक्षा जास्त जगण्याची एक शाश्वती असते, शक्यता असते. त्यामुळे कमी वय असलेले कधीही साक्षीदार हे जो कोणी व्यक्ती बक्षीसपत्र करून देत आहे
त्यांनी अशी साक्षीदार घ्यावी. तर मित्रांनो, थोडक्यात आज आपण पाहिलं की बक्षीसपत्र म्हणजे काय. बक्षीसपत्र हे अशा प्रकारचं व्यवहार आहे जो मुव्हेबल प्रॉपर्टी असेल, इममुव्हेबल प्रॉपर्टी असेल, अशा प्रकारचा व्यवहार हा बक्षीसपत्राद्वारे केला जातो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्पेन्सेशन नसतं, म्हणजे की मोबदला घेतलेला नसतो, मोबदला स्वीकारलेला नसतो. म्हणजे या बक्षीसपत्रासाठी मला एवढी एवढी रक्कम मिळाली असा उल्लेख करता येत नाही. जर रकमेचा उल्लेख आला तर ते बक्षीसपत्र हे बेकायदेशीर ठरते. केवळ प्रेमापोटी, जिव्हाळ्यापोटी आणि तसेच भविष्यात माझी काळजी घ्यावी किंवा मी जिवंत असेपर्यंत सांभाळ करावा या कारणास्तव मी माझं बक्षीसपत्र देत आहे असा आपण उल्लेख केलेला असेल, त्यापोटी मी कुठलीही रक्कम स्वीकारलेली नाही असे असेल तर ते बक्षीसपत्र हे कायदेशीर ठरतं, बेकायदेशीर ठरत नाही. आणि स्वइच्छेने केलेले असावं. आता हे तर खूप महत्वाचं आहे. स्वइच्छेने केलेले असावं, त्यावरती त्याची सही असावी. बक्षीसपत्र देणार आहे त्याने ते दिलंय म्हणून सांगावं, त्यावर सही करावी. बक्षीसपत्र ज्याला दिलेलं आहे त्यानं ते मिळाले म्हणून सांगावं, ते मी स्वीकारलं आहे म्हणून सांगायचं आहे आणि त्यावरती सही करायची आहे. सदरचं बक्षीसपत्र हे जो लिहून देत आहे त्याच्या हयातीत केलेलं असावं. तसे ज्याला दिलेलं आहे त्याने देखील त्याच्या हयातीत, तो जिवंत आहे तोपर्यंत स्वीकारलेलं असावं. त्याच वेळेस अशा बक्षीसपत्राला अर्थ राहतो, अन्यथा अशा बक्षीसपत्राची किंमत ही शून्य राहते. तर मित्रांनो, याबाबत आता दुसरे मुद्दे आहेतच की त्यामध्ये स्वकष्टार्जित सेल्फ अकाउंट प्रॉपर्टी असलेली ही बक्षीसपत्र करता येते, इतर प्रॉपर्टी आहे करता येत नाही, असे पण प्रश्न आहेत. त्यावरती आपण एक टॉपिक घेणार आहोत. कारण मित्रांनो, आपल्या शासनाचा जो महसूल विभाग असतो त्यांना काहीही देणं घेणं नसतं. तुमची प्रॉपर्टी सेल्फ अकाउंट आहे का, वंश परंपरेने चालत आलेली आहे का, एकत्र कुटुंबातील आहे. शासनाचा उद्देश असतो फक्त की महसूल मिळतोय का आम्हाला, बस. तुम्ही तुमचे वाद जे असतात ते कोर्टातून सांगा, ते ठरवण्याचे अधिकार आम्हाला नाही. त्यामुळे असं कोणी समजू नये की एखादी प्रॉपर्टी आता ही वडिलोपार्जित आहे, एकत्र कुटुंबातील आहे आणि ती बक्षीस करता येत नाही, तर तो गैरसमज काढून टाका. ती प्रॉपर्टी कशी आलेली आहे, काय आले, तिथला रजिस्ट्रार वगैरे शासकीय कार्यालयात कोणीही विचारत नाही. तशी कायद्यात तरतूद सुद्धा नाही. कायद्यात एवढेच नियम आहेत की आपापल्या हिश्शापुरती किंवा आपापला शेअर जेवढा आहे तेवढी आपण प्रॉपर्टी, जरी ती एकत्र कुटुंबातील असेल, वंश परंपरेने आलेली असेल, वडिलोपार्जित असेल, तर तेवढा आपण हिस्सा विकू शकतो. हिस्सा आहे 1 एकरचा आणि आपण विकतोय सगळे 10 एकर, हे बेकायदेशीर आहे. तर थोडक्यात आज आपण बक्षीसपत्र म्हणजे काय हे पाहिलं. पुढच्या भागामध्ये आपण बक्षीसपत्र, त्याच्या कंडिशन्स काय आहेत आपण हे पाहूयात. तोपर्यंत मित्रांनो थांबूयात. नमस्कार.